मैत्रिणींनो, वर्षातला कोणताही ऋतू असू दे, हिवाळा, पावसाळा किंवा मग उन्हाळा, चटपटीत पदार्थ खाण्याची मजाच काही वेगळी असते। आज तसाच आपण चटपटीत चाटचा प्रकार बनवतोय। अगदी गाड्यावर मिळते तशी परफेक्ट अशी भेळ। पण ती परफेक्ट भेळ बनली कशी जाते, त्यामध्ये सिक्रेट कोणता पदार्थ वापरला जातो, आज तेच मी या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे। तर नेहमीप्रमाणेच खूप साऱ्या टिप्सनं भरलेली आजची सुद्धा आपली रेसिपी आहे, त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहायची आहे। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं आपल्याला सगळ्यात अगोदर हे चुरमुरे घ्यायचे आहेत। तर हे चुरमुरे आपल्याला आज आपण ओली भेळ बनवत असल्यामुळे भाजून घ्यायची अजिबात गरज नाही। तुम्ही जर सुक्की भेळ बनवत असाल तर एक 2 ते 3 मिनिट व्यवस्थित तुम्हाला कढईमध्ये गरम करून चुरमुरे वापरावे लागतील। पण आज आपल्याला इथं चुरमुरे भाजण्याची किंवा गरम करून घेण्याची आवश्यकता नाही। आजची जी आपली भेळ आहे ती ओली भेळ आहे, त्यामुळे आपल्याला आवश्यकता नाही भाजून घेण्याची। तर इथे बघा, स्वच्छ निवडून मी हे चुरमुरे घेतलेले आहेत। तर आता आपल्याला आपली भेळ चटपटीत आणि छान अशी गाड्यावर भेटते त्यापेक्षाही छान भेळ होण्यासाठी आपण एक चटणी बनवणार आहोत। तर आज आपण चटपटीत अशी चिंच गुळाची चटणी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपण मेजरमेंटच्या छोट्या कपानं 1 कप चिंच गुळाचा कोळ टाकणार आहोत। यामध्ये मी नुसता चिंचेचा कोळ घातलेला आहे, गुळ अजिबात यामध्ये टाकलेला नाही। तर ही चिंच आपण भिजवून घेतलेली आहे आणि त्याचा जी कोळ असतो तो साईडला काढून घेतलेला आहे। तर ज्या कपानात आपण चिंचेचा कोळ घेतलेला आहे त्याच कपान आपल्याला इथं 1 कप गूळ यामध्ये टाकायचा आहे। तर आता आपल्याला त्याच कपानं 1 कप पाणी टाकायचं आहे। तर इथे बघा, तिन्ही पण आपण साहित्य सेम घेतलेलं आहे। 1 कप गूळ घेतलेला आहे, 1 कप चिंचेचा कोळ घेतलेला आहे आणि 1 कप इथं पाणी वापरलेलं आहे। तर आता व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर आता या चटणीमध्ये आपण दाबेलीचा जो मसाला असतो तो मसाला यामध्ये टाकून घेणार आहोत। हा मसाला या चिंचगुळाच्या चटणीमध्ये टाकल्यामुळे अगदी परफेक्ट गाड्यावर भेटते तशी भेळ बनते। तर हा मसाला कसा बनवायचा ते मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती कच्ची दाबेली बनवलेला व्हिडिओ आहे, त्यामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल। मी लिंक सुद्धा त्याची दिलेली आहे। तर 1 चमचा आपण यामध्ये टाकलेला आहे दाबेलीचा मसाला। तर तो मसाला टाकून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे 1 चमचा बेडगी मिरची पावडर। तर बेडगी मिरची पावडर टाकल्यामुळे कलर ही चिंचगुळाच्या चटणीला छान येतो आणि जास्त स्पायसी चटणी बनत नाही। तुम्हाला जर जास्त चमचमीत आणि झणझणीत भेळ हवी असेल तर तुम्ही चटणीचं प्रमाण थोडंसं जास्त वापरलं तर इथे चालेल। तर इथे बघा, पूर्ण आता एक 5 मिनिट आपल्याला व्यवस्थित हा चिंचेचा कोळ किंवा मग ही चटणी शिजवून घ्यायची आहे। ही चटणी तुम्ही कच्ची दाबेली किंवा मग दहीवडा किंवा मग समोसा त्यासोबतही तुम्ही ही चटणी खाऊ शकता। तर इथे बघा, थोडासा गूळ आपला आणखीन वितळलेला नाही। तर एक 5 मिनिट परत एकदा आपण व्यवस्थित हे मिश्रण शिजवून घेणार आहोत। हा कोळ तुम्ही फ्रीजमध्ये एक 10 ते 15 दिवस आरामात टिकतो, स्टोअर करून ठेवू शकता। तर इथे बघा, परत एकदा 5 मिनिट आपण व्यवस्थित हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आणि गाड्यावर ज्या पद्धतीने भेळेमध्ये चिंचेची ही चटणी वापरली जाते अगदी तसाच परफेक्ट असा कलर याला आलेला आहे। तर आता पूर्ण आपण गॅस बंद करून घेतोय आणि ही चटणी आपण थंड करून घेतोय। आता या भेळीमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला सुके जिन्नस यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। यामध्ये टाकून घेतोय 1 चमचा लाल मिरची पावडर। चवीनुसार आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे मीठ। आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे 1 चमचा चाट मसाला। तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे आपण सुके मसाले टाकलेले आहेत ते याला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत। तर इथे बघा, एक 2 ते 3 मिनिट मी याला व्यवस्थित मसाले लावून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण टाकून घेतोय वाफलून घेतलेले चणे। तर इथे बघा, मी साधे वाफलून घेतलेले चणे टाकलेले आहेत। तुम्ही मसाला चणे यामध्ये वापरले तरी चालतील। आता 1 कप आपण यामध्ये टाकून घेतोय बारीक चिरून घेतलेला कांदा। तर कांदा हा किंवा मग टोमॅटो घेत असताना अगदी बारीक चिरून घ्यायचा। तर यामध्ये आता आपण टाकून घेतोय बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात।
तर कांद्याची पात यामध्ये वापरल्यामुळे भेळ आपली अगदी छान आणि चविष्ट बनते आणि खायला सुद्धा खूप छान अप्रतिम लागते। आता यामध्येच आपण टाकून घेतोय 1 कप बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायची आहे कोथिंबीर। तर इथे बघा 1 कप मी कोथिंबीर वापरलेली आहे। चाट किंवा मग हिरव्या मिरचीच्या पदार्थामध्ये कोथिंबीर ही थोडीशी जास्तच वापरावी लागते आणि जास्त वापरल्यामुळे अगदी चविष्ट बनते। तुम्ही जर सुकी भेळ बनवत असाल तर कांदा आणि टोमॅटो खायच्या वेळेसच यामध्ये टाका, म्हणजे जे आपले चुरमुरे आहेत ते अजिबात सादळले जात नाही। तर आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिश्रण हलवून घ्यायचं आहे। एक 5 मिनिट आपल्याला व्यवस्थित हे सगळं मिश्रण हलवून घ्यायचं आहे। तुम्ही जितकं छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्याल तितकी तुमची भेळ व्यवस्थित चविष्ट बनेल। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे 2 कप फरसाण। तर इथे बघा मी 2 कप यामध्ये फरसाण वापरलेलं आहे आणि जे इतर आपण साहित्य वापरलेलं आहे ते 1 कप घेतलेलं आहे। फरसाण यामध्ये टाकून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला मिश्रण हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तुम्हाला भेळीमध्ये जास्त फरसाण आवडत असेल तर यापेक्षा थोडंसं जास्त वापरलं तरी चालेल। तर इथे बघा 1-2 मिनिट मी व्यवस्थित हे मिश्रण हलवून घेतलेलं आहे। वाफरलेल्या चण्याऐवजी तुम्ही इथे मटकीचा वापर केला तरी छान लागते। साधी मटकी वापरण्यापेक्षा मोड आलेली मटकी वापरली तर आणखीन भेळ आपली छान लागेल। आजच्या भेळीतला आपला आणि सगळ्यात शेवटचा पदार्थ म्हणजे चिंचगुळेचा कोळ। तर यामुळे अगदी छान आणि चविष्ट जशी ठेल्यावर किंवा मग गाड्यावर मिळते अगदी तशीच परफेक्ट किंवा त्यापेक्षा सुद्धा छान चविष्ट अशी भेळ चटणीमुळे बनते आणि खरी तर चव या चटणीमुळेच गुळाच्या भेळीला निर्माण होते। तर इथे बघा आता व्यवस्थित आपल्याला 5 मिनिट हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे। चिंचेचा आंबटपणा आणि गुळाचा गोडवा भेळीला अगदी छान अशी चव देतो। तर इथे बघा मी व्यवस्थित हे मिश्रण हलवून घेतलेलं आहे। तर अगदी बघा परफेक्ट अशी आपली भेळ इथं तयार झालेली आहे। या पद्धतीने मैत्रिणींनो तुम्ही भेळ जर बनवली तर नक्की हीच पद्धत वापराल। ही भेळ आता आपण एका डिशमध्ये काढून घेतोय। तर इथे बघा एका डिशमध्ये ही भेळ मी काढून घेतलेली आहे। नवीन असाल आणखीन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। मैत्रिणींनो आपल्या अश्विनी मराठी रेसिपी 0.5 या यूट्यूब चॅनलवरती मी नेहमीच तुम्हाला बनवायला अगदी सोप्या पण खायला अगदी चविष्ट अशा रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असते। तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघत जा, अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला परफेक्ट येतील अशी माझी सांगण्याची पद्धत आहे, त्यामुळे नक्कीच तुमच्या रेसिपी छान बनतील। तर इथे बघा पूर्ण आपण भेळ एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे। अगदी दिसताच किंवा मग पाहताच क्षणी खावीशी वाटेल अशी आपली भेळ तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि या पद्धतीने तुम्ही बनवल्यानंतर तुमची भेळ कशी बनलेली आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे। जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। तर चला मग भेटू आपण अशाच पुढील चटपटीत रेसिपी घेऊन। तोपर्यंत मैत्रिणींनो बाय बाय।